मी विशाल परदेशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. या बुलेटिनच्या सुरुवातीला तीन मोठ्या बातम्या ज्या जाणून घेणं फार आवश्यक आहे. आज कॅबिनेटच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद आणि दिबा पाटील विमानतळाच्या नामांतरावर शिक्कामोर्तब होणार आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. आमदारांपाठोपाठ आता खासदारही शिंदे गटात सामील होत आहेत. तर आज संध्याकाळी शिंदे फडणवीस सरकारच्या आमदारांसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलंय. शेवटच्या कॅबिनेट बैठकीत महाविकास आघाडीने घेतलेल्या औरंगाबाद उस्मानाबाद नामांतराच्या निर्णयाला शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत स्थगिती दिली. आता आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली जाणार आहे. मात्र त्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू होण्याची शक्यता आहे. कारण शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाविरोधात औरंगाबादमध्ये आज आंदोलन केलं जाणार आहे. शिंदे फडणवीस सरकार अशा प्रकारे महाविकास आघाडीचे श्रेय लाटू शकत नाही असा सूर औरंगाबादमधील शिवसैनिकांमध्ये उमटताना दिसतोय. आणि आता नामांतराचं श्रेय कोणाचं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या विषयाला घेऊन आता वादविवाद होताना दिसत आहेत. शिंदे फडणवीस गटानं ठाकरे यांनी घेतलेली शेवटची कॅबिनेट ही आणि त्या कॅबिनेटले निर्णय हे खरं तर अवैध असल्याचं म्हटलेलं आहे. आणि ते म्हणत त्यांनी नामांतराच्या निर्णयाच्या विषयाला घेऊन स्थगिती दिलेली होती. औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि शिवाय नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा मुद्दा जो आहे तो निर्णय त्यावरती शिक्कामोर्तब आज केलं जाईल. पण नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगाबादमध्ये वातावरण तापलं आहे. आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे असं देखील कळत आहे. सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरलेत आणि याचबद्दल बोलणार आहोत आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्याबरोबर आहेत. अविनाश, काय तपशील? नक्कीच. आपण औरंगाबादचा जर विचार केला तर औरंगाबादमध्ये आता स्थानिक जे नेते आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. विशेष म्हणजे यामध्ये आमदार अंबादास दानवे असतील किंवा माजी खासदार चंद्रकांत खैरे असतील, चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. खरं तर आज औरंगाबादमध्ये टीव्ही सेंटर इथे एक निदर्शन केलं जाणार आहे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं, नामांतर हे होणारच. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हे नाव दिलेलं आहे आणि ते करण्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई आता लढायला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे कुठेतरी आता औरंगाबादमध्ये वातावरण चांगलं तपलेलं दिसतंय. परंतु यानंतर आता नवीन जो मंत्रिमंडळामध्ये या नामांतराचा विषय चर्चेला जाणार आहे, याच्यानंतर त्यांची भूमिका अजून किती आक्रमक होणार आहे हे पाहण्यासारखं असणार आहे. आज जर आपण बघितलं साधारण तर ही मागणी जी आहे अविनाश ती आत्ताची नाही, ती फार पूर्वीची आहे. संभाजीनगर हा मुद्दा खरं तर शिवसेना प्रमुखांनी मांडलेला होता, पण आता तो मार्गी लागताना दिसतोय. यात कुठेतरी आता श्रेय घेण्याची लढाई जी आहे ती सुरू झाली आहे का? नक्कीच. आपण सकाळी जेव्हा आमदार अंबादास दानवे यांच्यासोबत बोललो त्यांनी तेव्हाही सांगितलं की कुठेतरी आता जे उद्धव ठाकरे साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे, पण त्यांना निर्णय पलटवण्यासाठी आणि याचं श्रेय घेण्यासाठी आता हे नवीन शिंदे सरकार प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठीच परत चर्चा करण्याचा विषय त्यांनी मंत्रिमंडळात केलाय. त्यांचं स्पष्ट मत आहे की कुठेतरी फक्त श्रेय लाटण्यासाठी हा नवीन प्रस्ताव आणला जातोय. कॅबिनेट बैठक आता तेव्हाची जरी अवैध असेल तेव्हा तरी कॅबिनेटमध्ये जास्त मंत्री होते. आता तर फक्त दोघं जण आहेत. मग ही कोणती वैध आणि ती कशी अवैध असू शकते असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. धन्यवाद अविनाश या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पोहे शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओत आले होते. त्यांना औरंगाबाद उस्मानाबाद नामांतराचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी नामांतरावर काय भाष्य केलं पाहूया. पहिला प्रश्न असा आहे की जे सरकार अल्पमतामध्ये असतं त्यावेळेस कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा लोकशाही पद्धतीने माझ्या अभ्यासाप्रमाणे माझ्या जितका राजकीय आयुष्य 42 वर्षाचा असा होत नाही. कधी होत आहे तुमच्याकडे फुल मेजॉरिटी तुमच्या कॅबिनेटमध्ये ते प्रस्तावाला आता काँग्रेसवाले म्हणतात आम्ही चर्चा केली नाही, राष्ट्रवादी म्हणा अरे चर्चा करायला तुमच्याकडे हायेस्ट मतं 107 होते. 287 पैकी 107 तुम्ही बहुमत सिद्ध करताना पाहिलं. त्यानंतर
विश्वासदर्शकाला तर 99च होते, तर 99 माणसाचा तुम्हाला सरकार कसा संभाजीनगर- निर्णय घेऊ शकतो? पण आता हा संभाजीनगर निर्णय चालेल ना? मला चालावं ज्या पक्षामध्ये आपण आहेत, जो सरकार आहे त्या सरकारने घेतलेले निर्णय त्या पक्षाच्या मध्ये राहणाऱ्या माणसाला ते मान्य करावेच लागतात. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. आमदारांपाठोपाठ नगरसेवकही आता शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. रत्नागिरीतही शिवसेनेला मोठं खिंडार पडणार आहे. रत्नागिरीतील 23 पैकी 20 नगरसेवकांनी उदय सामंत यांची भेट घेतली असून ते लवकरच शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उदय सामंत यांची रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर अनेक नगरसेवकांनी भेट घेतली. लवकरच नगर परिषद निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असेल. आणि याचविषयी बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. सचिन, आत्ता अगदी सकाळपर्यंत पालघरमधनं देखील बातमी आली की पालघरचे खासदार राजेंद्र गावित आता हे शिंदे गटात सहभागी झालेत. तिथले स्थानिक स्वराज्य संस्थांचे नगरसेवक देखील शिंदे गटात गेलेले आहेत. आता कोकणात देखील हे घडताना दिसतंय का? हो, नक्कीच विशाल सर, की आता जर आपण बघितलं तर राजकीय घडामोडी ह्या वेगानं घडताना पाहायला मिळत आहेत. कारण आता नगर परिषदेच्या निवडणुका ह्या तोंडावर आलेल्या आहेत आणि रत्नागिरीचे आमदार हे शिंदे गटात गेल्यानंतर रत्नागिरीत प्रथमच आले होते आणि त्यानंतर काल नगर परिषदेमध्ये रत्नागिरीच्या नगर परिषदेमध्ये एकूण 23 आमदार नगरसेवक आहेत. त्यापैकी 20 नगरसेवक हे काल उदय सामंत यांना भेटले होते आणि तुम्हाला सर्वतोपरी आमचा पाठिंबा असल्याचं असं जाहीर केलेलं आहे. जरी ते प्रत्यक्ष मीडियाच्या समोर भेटले नव्हते तरी ही छुप्या पद्धतीची भेट होती आणि ही मीडियापासून नक्कीच लपलेली नाही. आणि हा मोठा धक्का हा शिवसेनेला कुठेतरी बसताना दिसतोय. कारण शिवसेना हा रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि ह्याच बालेकिल्ल्यात आता मोठं खिंडार पडताना पाहायला मिळतं. विषयाचं या सगळ्या घडामोडींमागे खुद्द आमदार उदय सामंत हे देखील ठामपणे असावेत का? कारण त्यांच्याशिवाय तर रत्नागिरीतलं पाने हालत नाही. उदय सामंतांची आम्ही या बाबत चर्चा केली असता उदय सामंतांनी सांगितलं की ते माझे जवळचे लोक आहेत, ते मला भेटण्यासाठी येत असतात. या भेटीमागे राजकीय अर्थ लावू नये असा देखील हे त्यांनी आम्हाला सांगितलं मीडियाला. परंतु तसं न होता हे नगरसेवक हे जे भेटले जातात उदय सामंतला भेटतायत हे नक्कीच त्यांच्या जवळचे आहेत, त्यांचे समर्थक आहेत, त्यांचे खंद समर्थक नगरसेवक म्हणून त्यांची ओळख रत्नागिरीमध्ये आहे. सर धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीबद्दल. तर कोकणात देखील आपण बघतोय म्हणजे आता राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते शिंदे गटात सहभागी होताना दिसतात आणि आता रत्नागिरीत देखील काही नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं कळतंय. यानंतर पाहूयात पालघरमध्ये तसंच घडलंय बघा. पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मोठी फूट पडली. शिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात सहभागी झाला. पालघरमधील खासदार राजेंद्र गावित शिंदे गटात दाखल झालेत. जिल्ह्यातील आमदार, बहुतांश नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती सदस्य देखील शिंदे गटात सामील झालेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय. शिवसेनेमध्ये हकालपट्टीचं सत्र सुरू आहे. माजी आमदार विजय शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवतारे यांचं शिवसेना सदस्यत्व देखील रद्द होण्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत होते. एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलंय. मुख्यमंत्र्यांकडून ताजलँड्स इन हॉटेलमध्ये आमदारांना डिनर दिलं जाणार आहे तर उपमुख्यमंत्र्यांकडून रविवारी दोन्ही पक्षाच्या आमदारांना डिनर दिलं जाईल. राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करण्याकरता या स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारची ही डिनर डिप्लोमसी आहे.
आणि यानंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत रत्नागिरीमधनं काय घडामोडी. बघा, एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. आमदारांपाठोपाठ नगरसेवकही आता शिंदे गटात सहभागी होत आहे. रत्नागिरीत देखील रत्नागिरीतील 23 पैकी 20 नगरसेवक उदय सामंतांची त्यांनी भेट घेतल्याचं कळतंय आणि लवकरच ते शिंदे गटात सहभागी होणार आहेत. याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे आमदार उदय सामंत. उदय सामंतजी, आता आपल्या नेतृत्वातला एक फार मोठा गट शिंदे गटात सहभागी होणार आहे का? खरं आहे का हे? काल मी माझ्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीमध्ये होतो, परंतु काल मी ज्यावेळी रत्नागिरीमध्ये होतो तेव्हा अनेक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कारण आता जिथे प्रशासक आहे जिल्हा परिषदेवर, नगरपालिकेवर देखील प्रशासक आहे, तिथे शिवसेनेचे एकूण 23 आमचे नगरसेवक होते. त्यातल्या 18 नगरसेवकांनी काल माझी भेट घेतली. 2 नगरसेवक आजारी असल्यामुळं मला भेटू शकले नाहीत, परंतु त्यांनी ती भेट घेतली ही मी मतदारसंघामध्ये आलो या विकासाच्या संदर्भामध्ये भेट घेतलेली होती. परंतु ती सगळी मंडळी शिवसेनेतच आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचा विचार त्यांना पटलेला असल्यामुळे काल त्यांनी मला भेट दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा विचार हा मोठ्या पद्धतीने स्वीकारला जाईल असं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं चित्र आहे. म्हणजेच ते शिंदे गटात येणार आहेत? काल प्राथमिक चर्चा ती झाली नाही, परंतु त्यांनी माझी भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीमध्ये विकासावर चर्चा झाली. परंतु एक मात्र त्यांनी मत स्पष्ट व्यक्त केलं 18 नगरसेवकांनी, कारण त्या ठिकाणी नगरसेवक माजी नगरसेवकांनी त्या ठिकाणी प्रशासक आहे, त्यांनी एक स्पष्ट मत असं केलं व्यक्त की शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री पदावर पोहोचलेले एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे शिंदे साहेब हे विकास रत्नागिरीचा करू शकतील, त्याच्यामुळे त्यांची भेट घालून द्या अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे. बरं, पण उदय सामंतजी, एकीकडे ह्या सगळ्या घडामोडी, दुसरीकडे जे पक्षाचे निष्ठावान आहेत त्यामध्ये विजय शिवतारे असतील, शिवाजीराव आढळराव पाटील असतील, यांना परस्पर तुम्हाला पक्षातनं काढून टाकण्यात आलं किंवा तुमचं सदस्यत्व संपुष्टात आलं असं म्हणत थेट निरोप पाठवला जातो, हे कितपत योग्य आहे? तुम्हाला आठवत असेल की तुमच्या चॅनलला देखील मी ज्यावेळी मुलाखत दिली त्यावेळी हाच एक मुद्दा मी मांडलेला होता की जोडणं गरजेचं आहे, तोडणं फार सोपं आहे आणि जोडणाऱ्या व्यक्ती आदरणीय साहेबांच्या इथं असणं गरजेचं आहे. त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, जोडलं पाहिजे. पण हा 8 दिवसातला प्रवास जर आपण बघितला तर प्रत्येक जण याला काढून टाकलं, त्याला काढून टाकलं, याला पक्षातनं पद काढून घेतलं, याच्यामुळे आहे त्याच्यापेक्षा कटुता निर्माण होऊ शकते आणि ती कटुता होऊ नये याची दक्षता दोन्ही बाजूनं घेतली पाहिजे. आणि मला अभिमान वाटतो सांगायला की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे 50 जे आम्ही आमदार आहोत त्यांनी कुठेही मातोश्रीचा असेल, उद्धव साहेबांचा असेल, आदित्यजींचा असेल अवमान होईल अशी वक्तव्य देखील केलेली नाहीत किंवा आम्ही तसं बोललेलो देखील नाहीत. परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे, पक्षातनं काढून टाकणं, शेवटी भूमिका देखील विचारून घेणं आवश्यक आहे. विजय शिवतारे साहेबांची भूमिका काय आहे, विजय शिवतारे साहेबांना तिथे पूर्वीच्या घटक पक्षातल्या लोकांनी काय त्रास दिलेला आहे, हे दुःख विजय शिवतारे साहेबांचं ऐकून घेणं गरजेचं आहे ना, की त्यांना राष्ट्रवादीला कसं फेस करावं लागतंय. डायरेक्ट त्याने एखादी कुठची भूमिका मांडल्यानंतर त्यांना बाजूलाच करायचं, ही भूमिका जी काही घेतली जाते ही पोषक आहे असं काय मला वाटत नाही. पण मग येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या विषयाला घेऊन एक फार मोठा असंतोष तयार होऊ शकतो असं वाटत नाही? मी आता आपल्याला जिथनं फोन देतोय मी आता पुण्यामध्ये आहे आणि आपल्याला खरोखरच मला सांगताना म्हणजे एक महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की मी रत्नागिरीतनं 5 वाजता निघालेलो आहे. काही ठिकाणी मी थांबलो होतो, ट्रक चालवणाऱ्या चालकाने देखील उतरून आमचं अभिनंदन केलं की तुम्ही घेतलेला निर्णय चांगला होता. आणि आता मी पुण्यामध्ये आल्यानंतर मला असं कळलंय की या भागातले देखील शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, जे निष्ठावंत म्हणून काम करत आहेत, ते देखील मला भेटणार आहेत. त्यांनी देखील माझी भेट मागितलेली आहे आणि त्यांच्या मनातली देखील हीच खतखत आहे की ज्या पद्धतीनं मान सन्मान तर मिळतो, त्यांचा उद्धव साहेबांवर किंवा अन्य कोणावरही राग नाही आहे, पण ज्या सिस्टीम मधनं ते काम करत आहेत त्या ठिकाणी पूर्वी महाविकास आघाडीमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस हे आमचे घटक पक्ष होते आणि त्याच घटक पक्षांना त्यांना कायमस्वरूपी तोंड द्यावं लागते आणि ते तोंड द्यायला लागू नये ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज दुपारी मी पुण्याला पोहोचल्यानंतर ती जी लोक मला भेटणार आहेत ते देखील एकनाथ शिंदे साहेबांचं समर्थन करतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. उदय सामंतजी, शिवाजीराव आढळराव पाटलांनी सोशल मीडियावरती आपल्या काही लोकांचं अभिनंदन केलं का? पक्षापलीकडे मैत्री असू शकत नाही का? शिवाय विजय शिवतारेंना पक्षविरोधी कारवाया केल्यात म्हणून त्यांना बाहेर काढून टाकण्यात आलं. तर या सगळ्या याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या कालावधीत म्हणजे या सगळ्या याच्यात पक्षप्रमुखांपर्यंत काही मिसफीड केलं जात आहे का, म्हणजे काही चुकीचं सांगितलं जात आहे का? कारण त्यांनी हा निर्णय घेतला असं म्हणत त्यांना पक्षातनं बाहेर काढलं जात आहे.
दोषी इतर आहेत का कोणी? अशा पद्धतीची शक्यता आहे. आपण आता जे मैत्री सांगितले किंवा राजकारणापलीकडचे संबंध सांगितले, आम्ही अभिमानानं वंदनीय बाळासाहेबांचं नाव घेतो. आम्ही अभिमानाने सांगतो की शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते आहेत, आमचे नेते आहेत. परंतु हे सगळं करत असताना दोन्ही बाजूनं कशा पद्धतीनं वैयक्तिक संबंध टिकवण्याची एक प्रोसेस ही महाराष्ट्राच्या राजकारणानं बघितलेली आहे. ही खरी महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती आहे. कोण कोणाबरोबर बोलला विरोधकाबरोबर तो आपला वैरी आहे असं म्हणायचं, कोणाचं कोणी अभिनंदन केलं तो आपला वैरी आहे असं म्हणायचं. याच्यामुळे जे पहिलं मी वाक्य बोललो की कोण जोडलाच जात नाही ना, सगळेच तुटले जात आहेत. मग आता तुटले जाणारे जे दुखावतात ते मग अशा पद्धतीची भूमिका घेतात. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार उदय सामंत होते. त्यांनी स्पष्टपणे मत व्यक्त केलं की बहुतांशी शिवसैनिक पदाधिकारी त्यातले नेते हे शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून जर पुढे वाटचाल करायची असेल तर शिंदेंच्या नेतृत्वात काम केलंच पाहिजे अशी भावना ते व्यक्त करताना दिसतात. आणि शिवाय ज्या नेत्यांना पक्षामधनं बाहेर काढलं जातंय ते मात्र चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. लवकरच शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली आणि त्यामुळे आता शिंदे गट आणि भाजपात सत्तेचं वाटप कसं होणार, कोणाला किती मंत्रिपदं मिळणार याबद्दल मोठी चर्चा आहे. राज्यात शिंदे सरकारच्या शपथविधीला जवळपास 2 आठवड्यांचा कालावधी उलटून गेलाय. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त काही लागलेला नाही. खरे तर आषाढी वारीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. पण त्यावर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळेच आता विरोधकांनी याच मुद्द्यावरून शिंदे सरकारला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार का करत नाहीत असा सवाल अजित पवारांनी केला होता. एवढं 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेला असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंच राज्याचा गाडा हाकत असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जाते. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. काही लोक म्हणतात अजून मंत्रालय सुरू केलं नाही, मंत्रालय सुरू नाही. अरे मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरू असतं. मोबाईल काम चालू आहे, गाडीमध्ये पण माझं काम चालू असते. घेऊन येतात लेटर, मी लगेच त्याच्यावर सही करतो, लगेच फॉरवर्ड करतो, लगेच काम चालू. कारण आता माझा मुख्यमंत्री म्हणून मी आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असं उपमुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते. असं आहे की त्यांचे किती 35-40 होते, किती होते मला माहित नाही, पण एवढे लोक असून त्यांचं अस्तित्व नव्हतं. कुठे पाऊस पडला एक मंत्री जात नव्हता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठेच जात नव्हते. आम्ही दोघंच जण आहोत, तरी देखील सगळीकडे आम्ही उपस्थित आहोत, लक्ष ठेवून आहोत, निर्णय करत आहोत. त्यांच्या सरकारने 1.25 महिना कदाचित मागे पुढे असतील काही दिवस 5 मंत्र्यांच्या भरोशावर चालवलं. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे शिंदे समर्थक आणि भाजप आमदारांचं लक्ष लागलंय. मात्र नव्या सरकारमध्ये कुणाला किती मंत्रिपदं मिळतात तर कुणाला मंत्रिपदाची संधी मिळते यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आरेतील एका खासगी विकासकाच्या जमिनीचा वापर कारशेडसाठी करावा अशी शिफारस एका पर्यावरणवादी संस्थेकडून का करण्यात आली असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. या खासगी विकासकाला TDR आणि FSIच्या माध्यमातून कोट्यवधींचा फायदा करून द्यायचा होता असा आरोपही त्यांनी केला. आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारताना यापुढे कोणतीही वृक्षतोड केली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटलंय. गेल्या 31 महिन्यात आरेतील कारशेड, कुलाबा, सिब्स मेट्रोचं काम थांबवण्यात आलं आणि त्यामुळे मेट्रोसाठी आणखी किती काळ वाट पाहायची असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.
तर आरेतील एका खाजगी विकासकाच्या जमिनीचा वापर कारशेडसाठी करावा अशी शिफारस एका पर्यावरणवादी संस्थेकडून का करण्यात आली, हा एक महत्त्वाचा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. त्यांनाच आपण विचारूया की हा प्रश्न त्यांनी का उपस्थित केला. भाजप नेते किरीट सोमय्या आपल्याबरोबर आहेत फोन लाईनवरती. किरीटभाई, काय म्हणणं आहे आपलं याबद्दल? म्हणजे समजत नाही आहे की स्वतःला पर्यावरणवादी म्हणणारे हे अशा प्रकारची दिशाभूल का करतात. आता आरे कारशेड मध्ये एकही नवीन झाड कापायची गरज नाही, सरकार कापणार नाही. सुप्रीम कोर्टात पण या बाबतीत स्पष्टता झालेली आहे. मग माझी कार म्हणजे आरे का थांबवली, मेट्रो का थांबवली मागच्या सरकारने, आता हे का पाट्या घेऊन उभे राहतात. दुसरी गोष्ट, एकंदर आरे कारशेडसाठी 30 हेक्टर जमीन या सगळ्या पर्यावरणवादींनी जाऊन कांजूरला भूमिपूजन केलं. किती नाटकं बघा. कारण की ती ट्रेन इथे आणायची असेल तर U10 टर्नसाठी 30 हेक्टर पैकी 15 हेक्टर जमीन कांजूर कारशेडला आणायची असेल तरी आरेची वापरावी लागणार. म्हणजे फक्त आणि फक्त 15 हेक्टर जमीन अधिक लागते. कांजूरला ते मिठागराची जमीन आणि तो पट्टा आहे, इथे पर्यावरण क्लिअरन्स 4 वर्ष लागणार. दुसरी गोष्ट, ही पर्यावरणवादी म्हणणारी संस्था ती रॉयल फार्म या प्रायव्हेट बिल्डर ज्याच्या जमिनीचा आधी एक दमडी येत नाहीये, 4800 कोटी रुपये FSI TDR महाराष्ट्र सरकारला द्यावं लागणार. आणि हे म्हणतात की मोफत मध्ये देणार होते. मोफत मध्ये रोग नाही द्यायचं पण त्याला TDR द्यायचा. 2.5 वर्ष रखडली आहे. आणखीन 4 वर्ष कोर्टाचा निकाल लागेपर्यंत होणार नाही. तर या 7.5 वर्षात किती आणखीन पर्यावरण खराब होणार मेट्रो चालू नाही झाली तर. आणि 23,000 कोटीचा प्रकल्प होऊन जाणार, 43,000 कोटी रुपये. म्हणून या सगळ्यांनी आता थांबावं. फक्त 15 हेक्टर जमीन, 2700 झाड, एक पण झाड अतिरिक्त कापायचं नाहीये आणि मुंबईकरांवर उपकार करावा अशी माझी विनंती. जी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर भाजप नेते किरीट सोमय्या होते आणि स्पष्टपणे त्यांनी या सगळ्या विषयाला घेऊन आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट संजय राऊतांवर हल्लाबोल केला. आधीचे मुख्यमंत्री दिसत नव्हते असा टोलाही त्यांनी लगावलाय. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील ही लढाई आता निकराची होणार असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. शिंदे गटाकडून आता शिवसेनेला जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. शिंदे गटातील आमदारांना 50 कोटी मिळाल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात होता. आमदार वापरवर चालतोय गावातील. त्यामुळे शिंदे गटातील आमदार संतप्त झाले होते. राजकारणात बदनाम केलं जात असल्याची भावना झाल्यानं अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांना पलटवार केलाय. संजय राऊत लेना बँक असल्याचा थेट आरोप सत्तारांनी केलाय. लेना बँक म्हणजे संजय राऊत साहेब आहेत. त्यांना आम्ही एक 15 दिवस अगोदरच मतदान केलं, त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि हे लगेच आमच्यावर उलटले आणि ज्या भाषेमध्ये आमचा उल्लेख करत होते, आमच्या नेत्याचा उल्लेख करत होते, त्यांच्याबद्दल जे शब्द बोलत होते, ते जे धनुष्यबाण आमची निशाणी आहे ती हृदयापर्यंत कशी पोहोचते त्याच्यापेक्षा खवीट शब्द त्यांचे होते. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात नव्हती, मात्र आता शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुखांवरही निशाणा साधला जातोय. त्या खुर्चीवर बसून काम करणं की दिलेल्या पत्राला ताबडतोब काहीतरी लिहिणं. मी माझ्या 2.5 वर्षाच्या राजकारणामध्ये, खरं म्हणजे मी काही जुना शिवसैनिक नाही, पण पुन्हा मी 20 वर्ष काँग्रेसचा आमदार होतो, 2दा काँग्रेसमध्ये मंत्री होतो. अशा या परिस्थितीमध्ये ज्या नेत्याकडं आपण एक पत्र लिहितोय, ज्या अपेक्षाने लिहितोय ते बी नाही आणि आदित्य साहेबांनी बी कधी लिहिलं नाही. बरोबर, यांना काय अडचण होती मला माहित नाही. शिवसेनेवर टीका करतानाच अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर स्तुती सुमनं उधळली. एकनाथ शिंदे देणारे नेते असल्याचं सत्तार म्हणाले. प्रत्येक माणसाने आपल्या इमानदारीने सांगायला पाहिजे की पहिल्या लॉकडाऊन मध्ये किराणा किट आणि अन्नधान्य किती लोकांना वाटलं. आपण सर्वांनी हात उचलून बोलायला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला कळलं का हे अन्नदाता, हा देणारा माणूस देना बँक,
मी आतापर्यंत लेना बँक बघितली, ही पहिली देना बँक आहे महाराष्ट्रामधली. कमी बोलणं आणि जास्त काम करणं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत स्थिरस्थावर झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांच्या मनातली खतखत बाहेर निघू लागली आहे. त्यामुळे आमदारांच्या आरोपांची संख्या वाढून राजकीय संघर्षाची तीव्रताही वाढणार असल्याचं स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात. केंद्र सरकारनं नॉन ब्रँडेड अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांवर 5% GST लावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या निर्णयाविरोधात व्यापारी संघटना आक्रमक झाल्यात आणि या विरोधात आज भारत बंद आंदोलन करण्याचा निर्णय भारत उद्योग व्यापार मंडळानं घेतलाय. केंद्र सरकारनं नॉन ब्रँडेड अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांवर 5% GST लावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान केंद्र या निर्णयाविरोधात व्यापारी संघटना आक्रमक झाल्यात. आपण समजून घेतलं पाहिजे. यामध्ये खाद्यपदार्थ म्हणून किंवा नॉन ब्रँडेड अन्नधान्य म्हणून जर साखर आपण गृहीत धरली तर जी पॅकिंग केलेली साखर नाही आहे ती जर 25 किलोच्या खाली असेल तर तिच्यावर 5% GST लागणार नाही आहे. पण बऱ्याच वेळेस तुम्ही मॉलमध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला काही पॅकिंग असणारे डाळी असतील, साखर असेल, ते जर पॅकिंग आहे त्याचं तर त्यावरती तुम्हाला 5% GST यापुढे द्यावा लागणार आहे. आणि याच विरोधात खरं तर व्यापारी जे आहेत भारतातले संबंध भारतातले व्यापारी त्यांनी रोष व्यक्त केलाय. हा निर्णय मागे घेतला जावा अशी त्यांची मागणी आहे आणि या विषयाला घेऊन त्यांनी आज भारत बंदची हाक दिलेली आहे. आपण नागपुरातले काही व्यापाऱ्यांशी थोड्यापूर्वी बोललो होतो आणि त्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला. बंद रखेंगे अगर आने वाले समय में सरकार, हमको पता है काफ़ी संवेदनशील है, हमारी बातें मानकर ये बिल को वापस लेगी और उस पर जो कर मुक्त करेगी. अगर नहीं करेगा तो ऑल इंडिया ट्रेडर्स जो कैट है उनके मार्गदर्शन में हम आगे की कार्रवाई करेंगे. जिस तरह से GST लगाई है, व्यापारी तो GST भरने के लिए तो तैयार है, लेकिन जिस नमूने से हम लोग उम्मीद करके रखे थे कि जब भी GST काउंसिल की मीटिंग होती है उसके अंदर उम्मीद यही जाती है कि जो भी वस्तुओं पे GST अभी एट प्रेजेंट जितना है उससे कुछ कम किया जाए, लेकिन गवर्नमेंट तो बढ़ाते जा रही है और नई नई वस्तु उसमें ऐड करती जा रही है. देखिए, गवर्नमेंट अगर जो भी करती है मानते हैं हम देश के लिए करती है, लेकिन अगर देशवासी ही खुश नहीं है, देश चलता है देशवासियों से, देशवासियों पे ही अगर बोझ डाल दिया जाएगा तो फिर देश कहाँ से खुशहाल होगा. पुण्यात देखील आपण बघितलं तर व्यापारी संघटनांनी बंद पुकारला. अन्नधान्य तसंच खाद्यान्न वस्तूंवर 5% GST लागू करण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यातील घाऊक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत. पुण्यातील किरकोळ दुकानदार मात्र आपल्या आजच्या संपात सहभागी झाले नाहीयेत. याच विषयी बोलण्याकरता आपण जाऊयात. आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, एकूणच 5% GST लावण्याचा जो मुद्दा आहे म्हणजे नॉन ब्रँडेड अन्नधान्यांवर, काही खाद्यवस्तूंवर, या विषयाला घेऊन व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? विशाल, मी पहिल्यांदा तुम्हाला मार्केट कसं बंद आहे ते दाखवतो. आता आम्ही मार्केट यार्डमध्ये गेट नंबर 5 हा भुसार मालाची सगळी मार्केट प्लेस आहे. हे सगळे दुकानं आज बंद आहेत, हे सगळे मार्केट. आणि हे व्यापारी भर पावसात तिथं आंदोलन करतात. ते सगळे व्यापारी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण या व्यापाऱ्यांना विचारूया नेमकं ते कशासाठी आंदोलन करतात. भाटिया साहेब, मला सांगा, तुम्ही आज GST विरोधात आंदोलन करताय. तुमचे किरकोळ व्यापारी बांधव, याच्या किरकोळ विक्री करणारे बांधव याच्यात सहभागी नाहीत. तुम्ही घाऊकवाले सगळे सहभागी झालात. काय तुमची भूमिका आहे? केंद्र सरकारने 13 तारखेला नोटिफिकेशन काढून सर्व अन्नधान्य खाद्यान्न वस्तूंवर 5% GST लावलेला आहे. यापूर्वी तो फक्त ब्रँडेड वस्तूवर होता, आता सर्वच वस्तूंवर GST लागलेला आहे. त्यामुळे महागाईमध्ये वाढ होणार आहे आणि सर्वसामान्यांना हा बोजा सहन करण्याच्या पलीकडचा आहे. व्यापाऱ्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक म्हणजे 13 तारखेला तुम्ही नोटिफिकेशन काढताय आणि 18 तारखेपासून ते लागू करताय. 5 दिवसामध्ये सॉफ्टवेअरमध्ये बदल होऊ शकत नाही. लोकांना रजिस्ट्रेशन करायचं असेल, जे या GSTच्या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना रजिस्ट्रेशन पण करता येणार नाही आहे. अशा पद्धतीचा कायदा हा आम्हाला नको आहे. आम्हाला सक्त विरोध आहे. पूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की आम्ही खाद्यान्न वस्तूवर कधी GST लावणार नाही, तर ते आता लावण्यात आलेलं आहे. त्याला आमचा सक्त विरोध आहे. पूर्ण महाराष्ट्र नाही, पूर्ण आज भारत बंद आहे. किरकोळ व्यापारी अनेक याच्यामध्ये सहभागी झाले, तेही आज बंद ठेवत आहेत. काय सांगताल शेठ? कारण हे GST जे आहे खाद्यपदार्थ हे सगळे तुम्ही घाऊकवाले, तुम्हीच पॅकिंग करता आणि तुम्हीच विकतात. GST लागणार आहे, त्याचा थेट फटका ग्राहकांना कसं? 5 वर्षापूर्वी जेव्हा GST लागला तेव्हा अन्नधान्यावर GST लागणार आहे असं सांगितलं गेलं होतं. त्याचप्रमाणे आत्ता जे आर्थिकमध्ये बजेटमध्ये धरलं जातं की 1 लाख कोटी जर GST मिळाला तर देशासाठी भरपूर आहे.
साधारण गेल्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये 1.5 लाख कोटी हा GST देशाला उत्पन्न झालेला आहे. अजून किती त्यांना हवा आहे माहीत नाही, पण जर खाद्यान्नावर लावलं तर 2 लाख कोटीच्या वरती सुद्धा GST जाऊ शकेल. पण ते लावण्यापेक्षाही आमचा असा विरोध आहे की जेव्हा 5 वर्ष पहिला तुम्ही शब्द दिलं होतं की जे गोरगरिबांचं खाद्य आहे, गहू आहे, तांदूळ आहे, आटा आहे, नॉन ब्रँडेड असेल, सगळं स्वस्त आहे ज्या गोष्टी त्या देशांना. आणि आमचा व्यापाऱ्यांचा विरोध याच्यासाठी नाही आहे की आम्हाला काय नुकसान होणार आहे. नुकसान तर होणार आहे, शेवटी ग्राहकाकडून 5% पासून नाही तर 10% पर्यंत या वस्तू महाग होणार आहेत, म्हणून आमचा विरोध आहे. प्रवीण शेठ, सत्ता तुमची भाजपची आहे, काय आता तुम्हीच व्यापारी आंदोलन करताय? नाही, पहिल्यापासून आम्ही अन्नधान्यावर GSTला विरोध आहे. आम्ही पहिल्यापासून मागणी केलेली होती आणि इतके दिवस अन्नधान्यावर कुठल्याही पद्धतीचं GST नव्हतं आणि अचानक आत्ता या 13 तारखेला नोटिफिकेशन निघाल्यानंतर 18 तारखेपासून GST लावावे असा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशावर खूप मोठा ताण पडणार आहे आणि याच्यामुळे हा लढा असाच पुढे सुरू राहणार. हा लढा असाच चालू राहणार. आता वरतून ज्या असोसिएशन जे निर्णय घेईल त्या पद्धतीने आम्ही आपण बघितलं, सगळे व्यापारी त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. हा लढा जो आहे आज लाक्षणिक बंद आहे. इथून पुढे जर सरकारने नाही ऐकलं, GST रद्द नाही केला तर हे लढा आणखी तीव्र करणार. मी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. काल ठाण्यातील खड्ड्यांचं वास्तव दाखवलं होतं आम्ही आणि त्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची टास्क फोर्सची बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिलेत. सध्या जिल्ह्याला पावसाचा येलो आणि ग्रीन अलर्ट मिळालेला असून तात्काळ यंत्रणांनी खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. याचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात टास्क फोर्सची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. पुढे मग पावसाळा आला तसा मुंबईतील रस्त्यांवरचे खड्डेही परततात. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती येते. मुंबईतील याच खड्डे पुराणाविरोधात आता भाजपनं सत्ताधारी शिवसेनेला लक्ष करायला सुरुवात केली. यासाठी भाजपनं थेट पुष्पालाच खड्डे पाडून शिवसेनेवर निशाणा साधलाय. नेमकं काय घडलं जाणून घेऊया त्या रिपोर्टमधनं. पाऊस आणि मुंबईतले रस्त्यांवरचे खड्डे यांचं जुनच नातं आहे. यंदाही मुंबईचे रस्ते खड्ड्यांनी व्यापले आणि याच मुद्द्यावरून भाजपनं थेट अख्ख्या देशाला भुरळ घालणाऱ्या पुष्पाला खड्ड्यात पाडलं आणि शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी झुकेगा नहीं. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हल्फी. दुसरीकडे शिवसेनेनं भाजपला प्रत्युत्तर दिलंय. 24 तासात खड्डे बुजवणारी मुंबई महापालिका ही जगातली एकमेव महापालिका असल्याचं सांगत चांगल्या कामाबद्दलही बोलायला शिका असा टोला शिवसेनेनं हाणलाय. मुंबई शहर कुठे यावेळेला थांबलं नाही या 8 दिवसामध्ये. तर ज्यावेळेला तुम्ही टीका करता तेव्हा विरोधी पक्ष म्हणून केलेल्या कामाचं पाठ देखील थोपटली पाहिजे. हे माझं कारण आहे. कारण आम्ही कुठल्याही परिस्थितीत सत्ताधारी पक्ष म्हणून सांगत नाही. आता पाऊस 8 दिवस कंटिन्यू चालू होता तरी देखील जे खड्डे बुजवले तो मला अनुभव आहे की माझ्या विभागामध्ये जर एखाद्या ठिकाणी खड्डे पडले लगेच मुंबई महापालिकेला कंप्लेंट केल्यानंतर 24 तासात ते खड्डे बुजवले जातात. एकंदरीतच मुंबईतील खड्ड्यांवरून भाजप आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील खड्ड्यांवरून विरोधक सरकारवर निशाणा साधतायत. त्यामुळे खड्ड्यांवरून राज्यातील राजकारणानं वेगळंच वळण घेतल्याचं बघायला मिळत आहे. सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पावसाचं पाणी साचण्याचं ठिकाण हे मुंबईतील दादरच्या हिंदमाता परिसराची आत्तापर्यंतची ओळख. मात्र यंदा ही ओळख पुसली गेली आहे. कारण यंदा मुसळधार पावसातही हिंदमाता परिसरात पाणी साचलेलंच नाही आहे. मुंबई महापालिकेनं गेल्या काही वर्षात या ठिकाणी केलेल्या कामांमुळे हा चमत्कार घडलाय. हिंदमाता परिसरात भूमिगत टँकमध्ये पावसाचं पाणी साठवलं जातं आणि या टाक्यांची क्षमता 2,87,00,000 इतकी आहे. पंपिंग स्टेशन आणि भूमिगत पाण्याच्या टाकींमुळे पाण्याचा निचरा लवकरात लवकर होऊन पाणी साचण्याची समस्या दूर झाली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारसू यांनी हिंदमाता परिसराची पाहणी केली.
तर गेल्या वर्षीची परिस्थिती आहे. दोन दृश्य आपण बघतोय. पाऊस मुंबईमध्ये पडला किंवा पावसाळा सुरू झाला की हिंदमाता परिसरात पाणी साठणार असं गृहीत धरण्यात आलेलं असायचं आणि तेच गेल्या वर्षीचं दृश्य आपण बघतोय. पण गेल्या काही वर्षामध्ये महापालिकेने जे अंतर्गत म्हणजे भूमिगत पाण्याच्या टाक्या तयार करण्याचं काम केलं, त्या सगळ्या कामाचा लाभ जो आहे तो या सगळ्या परिस्थितीत झालेला आहे. कारण आता पावसाचं सगळं पाणी जे त्या टाक्यांमध्ये साठवलं जातं. आपण जर एकूण लक्षात घेतलं तर आपण हे बघायला हवं की याच्यामध्ये म्हणजे या टाक्यांची पाणी साठवण्याची क्षमता बघा 2,87,00,000 इतकी आहे. पंपिंग स्टेशन आणि भूमिगत पाण्याच्या टाक्यांमुळे पाण्याचा निचरा जो आहे तो लवकरात लवकर होतो आणि पाणी साचण्याची समस्या आता दूर झाली आहे. गेल्या वर्षी बघा किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. कमरे एवढ्या पाण्यातनं वाट काढत मुंबईकरांना हिंदमाता परिसरातनं जावं लागायचं. बऱ्याच वेळेस बसेस आणि वाहनं तिथून जाणार म्हटल्यानंतर काही वाहनं तिथे बंद पडणार, काही वाहनांना बंद पडल्यानंतर क्रेनच्या साह्याने किंवा टोईंग व्हॅनच्या माध्यमातून तिथून पुढे ओढून आणावं लागायचं. मग वाहतूक समस्या जी आहे, वाहतुकीचा खोळंबा होण्याची समस्या तिथं उद्भवायची. या सगळ्या परिस्थितीत ही परिस्थिती दरवर्षी पावसात उद्भवणार असं हिंदमाता इथे राहणाऱ्या स्थानिकांनी गृहीत धरलेलं असायचं. म्हणून गेल्या वर्षीची दृश्य आपण बघतोय आणि यंदाची दृश्य आपण बघा. यंदा जर आपण बघितलं तर टाक्यांची क्षमता जी ती 2,87,00,000 इतकी आहे. त्यामध्ये पाणी साठवलं जातं आणि यंदा पाणी साठण्याची समस्या जी आहे ती पूर्णतः संपली आहे असं म्हणता येऊ शकतं. यावर्षी पावसाच्या पूर्वी आम्ही साईडमध्ये सगळं ड्रेन घेतलं होतं आणि मागच्या वर्षी त्या साईडच्या जो 4 लेनपैकी त्या 4था लेन आहे ते बंद पडायची, कारण तिकडेचे पाणी इथे लवकर यायची नाही. म्हणून आम्ही एक क्रॉस चॅनल आम्ही घेतलेलं आहे आणि तिकडेचे पाणी पण पटकन इथे येण्यासारखा व्यवस्था केलेली आहे. यावर्षी आम्ही ऑब्झर्व करतो अजून, बट इथे आजूबाजूला लोक राहतात त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या समाधान आहे. कोल्हापुरात पावसाने उघडीप दिली आणि यामुळे नद्यांची पाणी पातळी स्थिरवली असून संभाव्य पुराचा धोका टळलाय. इथल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला. इथल्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. आठवड्याभरानंतर कोल्हापुरात पावसाने उसंत घेतली असून काहीसा दिलासा आहे ते कोल्हापूरकरांना मिळालेला आहे. मी सध्या पंचगंगा घाटावरती आणि या ठिकाणची दृश्य पाहायला गेले तर पंचगंगा नदी काल रात्रीपासून पाण्याची पातळी आहे ती स्थिर आहे, स्थिरावली आहे. एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर जो कायम होता तो आता कमी आलेला आहे आणि आज कोल्हापूरसाठी येलो अलर्ट आहे आणि उद्या ग्रीन अलर्ट आहे. त्यामुळे पावसाचा जोर काहीसा येत्या 2 दिवसात आहे तो पूर्णपणे कमी येणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना एक दिलासा आहे तो मिळाला आहे. खरं तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत होती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या जवळ जाऊन पोहोचली होती. अगदी 1 फूट पाणी कमी होतं. मात्र काल रात्रीपासून या पाण्यामध्ये आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात तो विसर्ग आज सकाळपासून सुरू केलेला आहे. त्याचा परिणाम सुद्धा आता होणार आहे आणि सांगली आणि कोल्हापूरची पूरस्थिती आता कमी व्हायला या अलमट्टी धरणातल्या विसर्गाची मदत होणार आहे. कारण आज सकाळपासून सुमारे 1.5 लाख क्युसेकने हा विसर्ग आहे तो अलमट्टी धरणातून वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे पाणी आहे ते आता हळूहळू उतरायला सुरुवात होईल आणि कोल्हापूरकरांना एक प्रकारचा आहे तो दिलासा मिळेल अशी शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. एकूणच पाहायला गेलं तर जसं पाणी वाढत होतं तशी कोल्हापूरकरांची चिंता सुद्धा वाढत होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एनडीआरएफचे 2 तुकड्या सुद्धा कोल्हापूरमध्ये तैनात होत्या. जिल्हा प्रशासन आहे ते सतर्क झालं होतं. पूर क्षेत्रातल्या गावातल्या नागरिकांशी जिल्हाधिकारी थेट जाऊन संवाद साधत होते आणि त्यांना योग्य वेळी स्थलांतराच्या सूचना करत होते. मात्र एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी स्थलांतर सुद्धा केलं. मात्र सध्या पाहायला गेलं तर पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांची जी महापुराची चिंता आहे ती सुद्धा आता एकूणच मिटल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर भंडाऱ्यामध्ये दमदार पाऊस झाला. यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आलेत. या प्रकल्पातून 8,564 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. गेल्या 11 दिवसांपासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. महत्त्वाचं म्हणजे पाण्याची पातळी जी आहे ती नियंत्रित ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. तर गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागपूरच्या इतवारी भागातील पुरातन हनुमान मंदिर कोसळलंय. अवघ्या काही क्षणातच हे मंदिर कोसळतानाचा व्हिडिओ समोर आला. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पावसाळ्यात जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो आणि या पार्श्वभूमीवर जुन्या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिला. इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द हद्दीत नीरा डावा कालव्याला मोठा भगदाड पडले. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकासह शेततळ्यांचं देखील मोठं नुकसान झालंय. वरकुटे खुर्द पत्रे वस्ती या ठिकाणी पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे कालवा मोठ्या प्रमाणात खचू लागलाय. वाहून जाणारे पाणी थेट शेतकऱ्यांच्या पिकामध्ये गेलंय. आधीच सलग 4 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान जलसंपदा विभागाकडून पाण्याचा स्रोत दुसरीकडे वळवण्याचा कशोसीनी प्रयत्न सुरू आहे. आणि आता बातमी आहे भंडाऱ्यातनं. भंडाऱ्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आणि शेकडो एकरवरील धान, सोयाबीन, कापूस पाण्याखाली गेलाय. त्यामुळे पावसानं उसंत घेतल्यानंतर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत पंचनामे सुरू केले. भंडाऱ्यात 33 पैकी 25 मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलंय. भरपूर पाऊस होता. काही मिरचीचे रोप लावले होते आम्ही. मिरचीचे रोप वाहून गेलेले आहे आणि अशी तक्रार आम्ही कृषी अधिकारी यांच्याकडे केली होती त्यांच्या कार्यालयात. त्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन ते आमच्या बांध्यापर्यंत आज आलेले आहेत आणि त्यांनी आमच्या शेतीचा पंचनामा करून योग्य ते कारवाई करू अशी आम्हाला आश्वासन दिले आहे आणि शासनाकडे आम्ही अहवाल पाठवू अशी आम्हाला हमी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी आल्या आहेत त्यांची शहानिशा करणे आणि तपासणीसाठी आज आम्ही तालुका कृषी अधिकारी मिराज साहेब यांच्यासोबत तपासणीसाठी आलो आहोत. आणि खरोखरच जर नुकसान झालं असेल तर तसं आम्ही आमच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांच्यामार्फत आपण तपासणीसाठी आदेश दिले आहे आणि तो पंचनामा आपण वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत. आणि त्यातच बघा, राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाल्याचं आपण बघतोय. शहरांकडे जाणारे महामार्ग कोंडल्यामुळे भाजीपाल्यांच्या पुरवठ्यावरही याचा परिणाम झालाय. त्यामुळे भाज्यांच्या घाऊक दरात वाढ झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येत्या 2 ते 3 दिवसात मुंबई, ठाण्यात किरकोळ बाजारात भाज्यांचे दर आणखी वाढण्याची भीती आहे. सतत होणाऱ्या पावसांमुळे भाज्यांचे दर जे आहे ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आत्ता मी दादर मार्केटमध्ये आहे आणि दादर मार्केटमधील जर आपण परिस्थिती पाहायला गेली तर भाज्यांचे रेट जे आहेत हे 20% अधिक वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग भेंडी असेल, कोबी असेल, फ्लॉवर असेल यांच्या दरामध्ये अधिक वाढ जी आहे ही झालेली आहे. ह्याची कारणं म्हणजे महाराष्ट्रात, राज्यभरात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा अनेक अडचणी जी आहेत या भाजी विक्रेत्यांना आणि व्यापाऱ्यांना त्याचा सामना करावा लागतोय आणि यामुळेच भाज्यांचे दर जे आहेत हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या तुलनेत आज अधिक दर जे आहेत हे वाढलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जी आहे ही कात्री लागणार आहे. त्यातच श्रावण महिना सुद्धा आता जो आहे हा सुरुवात झालेला आहे. महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती जी आहे ही निर्माण झालेली आहे आणि यामुळेच भाज्यांचे दर जे आहेत हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की कालच्या तुलनेत आजचे जे दर आहेत हे अधिकचे वाढलेले आहेत. दादर मार्केटमध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठी गर्दी सुद्धा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जी आहे ही आता काही दिवस कात्री लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भाज्यांचं नुकसान जे आहे हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यामुळेच भाज्यांची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर जे आहेत हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे. जर्नलिस्ट रमेश भट्टसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.